नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 3 मधील 239 ते 245 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलंय, जाणकार साधक मंडळी, ज्ञानी पुरुष जे सर्वज्ञ आहेत, त्यांच्यावर सुद्धा अशा कुठल्या गोष्टीमुळे बळजबरी होताना दिसते की स्वतःच्या आत्महिताचा मार्ग सोडून त्यांची बुद्धी सुद्धा भ्रम पावते, मन विचलित होतं. हे कशामुळे घडतं, कसं घडतं, हे अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलं. ज्ञानोबा राय आता सांगतायत आपल्याला, तव हृदय कमळ आरामो, जो योगियांचा निष्काम कामो, तो म्हणतसे पुरुषोत्तमो, सांगे न ऐक. ज्ञानोबा राय श्रीकृष्णांना सुद्धा जी विशेषणं लावतात ना, इतकी मधुर आणि अप्रतिम आहेत की त्या विशेषणांवरच ध्यान धरावं. आता श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांनी विनंती केली आहे, त्याप्रमाणे त्याच्या शंकेला उत्तर देत आहेत. ते श्रीकृष्ण कसे आहेत? तव हृदय कमळ आरामो, जे सर्वांच्या हृदयरूपी कमळावरती स्थित आहेत, आराम करतायत, विश्राम पावलेले आहेत, ते श्रीकृष्ण. जो योगियांचा निष्काम कामो, कामू म्हणजे इच्छा, निष्काम म्हणजे निरिच्छा. निष्कामाविषयी ज्यांनी इच्छा धरली, निष्काम रूपीच इच्छा ज्यांच्या मनात वास करते, त्या योगियांचा हा निष्काम कामो, तो म्हणतसे पुरुषोत्तमो, सांगे नाईक. हे ज्ञानोबारायांनी केलेलं वर्णन आहे. आता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, तरी हे काम क्रोधू पाही, जयांते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानिजती. भले भले जाणकार लोक सुद्धा मार्ग भरकटतात. त्याचं कारण परमात्मा श्रीकृष्ण आपल्याला सांगतायत, तरी हे काम क्रोधू पाही. काम आणि क्रोध, काम म्हणजे इच्छा, क्रोध म्हणजे संताप, राग, द्वेष, सगळं आलं त्याच्यात. तर हे काम आणि क्रोध कसे आहेत? तर ज्यांच्या ठिकाणी मुळीच दयाळूपणा नाही, दयाळूपणाचं कुठलंही लक्षणच नाही, त्यामुळे हे कृतांताच्या ठाई मानिजती. दयाळूपणा नसल्यामुळे हे आपला नक्कीच घात करणार, हे पक्क समज. आता कामक्रोधांचे गुणविशेष सांगतायत. हे कामक्रोध कुठे सापडतात, त्यांचं स्वरूप काय, याविषयी जागरूकता आणण्याचं काम ज्ञानोबाराय करतायत. ज्ञानोबाराय सांगतायत, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गींचे मांग मारकजे. हे कामक्रोध कसे आहेत? तर ज्ञानरूपी, आत्मज्ञानरूपी संपत्तीवर, धनसंपत्तीवर जे वेटोळं घालून बसलेले साप आहेत. आत्मज्ञानरूपी धनसंपत्तीवर वेटोळे घालून बसलेले साप आहेत. एवढंच नाही, तर आज विषयांना जीव भुलतो, विषयांच्या मागोमाग जातो आणि जणू काही विषयरूपी गुहेतच तो शिरतो. विषयांचा आनंद घेण्यासाठी विषयरूपी गुहेत हा जीव शिरतो. त्या गुहेमध्ये लपून बसलेले हे वाघ आहेत. विषयाच्या मागे मागे हा जीव कधी येतो आणि त्याच्यावर आपण कधी झडप घालतो, अशी वाट बघत बसलेले हे वाघ आहेत. जे परमेश्वराच्या
भजनी लागतात. परमेश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून ज्या वाटेवरती वाटचाल करायचा प्रयत्न करतात, त्यांना सुद्धा गाठून फसवून त्यांचा घात करणारे हे मारेकरी आहेत. ज्ञानोबारायांनी हे गुणविशेष या कामक्रोधाचे सांगितलेत. अजून ज्ञानोबाराय म्हणतात, हे देह दुर्गींचे धोंड, इंद्रिय ग्रामींचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. अर्थात आपल्याला हा देहरूपी मजबूत असा किल्ला मिळालेला आहे. या किल्ल्याची रचना अनेक गोष्टींमुळे झालेली आहे. किल्ला बांधताना मजबूत पक्के असे दगड वापरले जातात. काम आणि क्रोध सुद्धा हे असेच दगड आहेत, जे ह्या देहरूपी किल्ल्याला बळकट बनवतात. म्हणजेच साधकाची देहबुद्धी, देहाला धरूनच सुखाची कल्पना, देहाला धरूनच विषयांचा उपभोग, या दृष्टीने देहबुद्धी पक्की बनवतात. या देहामध्ये इंद्रियांच्या ठिकाणी विषय वास करतात. त्या विषयांचा आनंद घेण्याची बुद्धी जीवाला होते. त्यामुळे जणू काही या इंद्रियरूपी गावाच्या भोवती जी भिंत आहे, त्या भिंतीचं कार्य काय, तर ह्या विषयांना सुरक्षित ठेवायचं. आणि हे कोणाच्या साह्याने, तर कामक्रोधांच्या साह्याने इंद्रियांच्या ठिकाणी जी विषयासक्ती आहे, त्या विषयासक्तीचं संरक्षण करायचं. अशा रीतीने हे काम क्रोध भल्या भल्या जाणकार लोकांना विचार शून्य बनवतात आणि अशा प्रकारे त्यांनी ह्या जगामध्ये बंड करून सोडलेलं आहे. हे रजोगुण मानसीचे समूळ आसुरीयेचे, धाले पण ययांचे अविद्या केले. माऊली म्हणतायत की आपल्या मनामध्ये जो रजोगुण आहे, तो मनाचा हा रजोगुण म्हणजेच कामक्रोध. कामक्रोध म्हणजेच रजोगुण. या ठिकाणी आता ज्ञानोबाराय सर्वप्रथम आपल्याला गुणाची ओळख करून देत आहेत. त्रिगुणांपैकी रजोगुणाची ओळख करून देत आहेत. असे हे कामक्रोध म्हणजे आसुरी संपत्तीच. आणि या कामक्रोधांना कोणी पोचलंय, कोणी मोठं केलंय, तर ज्ञानोबाराय म्हणतात, अविद्यारूपी माऊलीने, अविद्यारूपी दाईने अत्यंत काळजीपूर्वक या कामक्रोधांचं पोषण केलेलं आहे. असे हे कामक्रोध मनामध्ये रजोगुणाच्या रूपाने नांदतात. पुढे जाऊन ज्ञानोबाराय म्हणतायत, हे रजाचे कीर जाहले, परी तमासी पढियंते भले, तेणे निजपद या दिधले प्रमाद मोहो. हा रजोगुण म्हणजे कामक्रोधांचंच रूप आहे, पण ह्याचं सुद्धा काय सुरेख वर्णन माऊलींनी केलंय. असं वर्णन केलंय की जे आपल्या मनावर बिंबावं आणि साधक सावध राहावा. ज्ञानोबाराय म्हणतात, या रजोगुणापासून जन्मलेले हे काम आणि क्रोध, रजोगुणापोटी यांनी जन्म घेतला, पण लाडके आणि आवडते कोणाचे झाले, तर तमोगुणाचे झाले. तमोगुणाने यांचं खूप कौतुक केलं आणि या कौतुकामध्ये आनंदाने, प्रेमाने आपल्या स्वतःचं निजपद म्हणजेच पदव्या, एक प्रकारे मान, या कामक्रोधांना तमोगुणाने दिला आणि स्वतःच्या पदव्या देताना या कामक्रोधांना सुद्धा प्रमाद आणि अविवेक या पदव्या त्यांनी बहाल केल्या. असं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे.
हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी, जे जीविताचे वैरी म्हणूनिया. मृत्यूच्या नगरात अर्थात या पृथ्वी लोकावरती, या पृथ्वी लोकावरती अत्यंत प्रिय असलेले म्हणजे हे काम क्रोध आहेत. अगदी खरे मित्र मानले जातात. कारण का? कारण हे जीवाचे वैरी आहेत. अहो, मृत्यू लोक म्हटल्यावर जीवाचा घात करणं, घात होणं हे आलंच. मग जीवाचा घात करणं आणि घात होणं आवश्यक असेल तर त्याला सर्वतोपरी मदत ह्या कामक्रोधांचीच. म्हणून मृत्यू लोकात त्यांना मित्रासारखं वागवलं जातं, मित्र मानलं जातं. ज्ञानोबारायांनी अशा प्रकारे श्रीकृष्णांच्या अंतःकरणातले भाव टिपत, अर्जुनाच्या मनात आलेली शंका दूर करत, ह्या कामक्रोधांचं स्वरूप, रजोगुणाचं स्वरूप आपल्या समोर उलगडलेलं आहे. हा विषय अत्यंत साधकांच्या दृष्टीने चिंतनीय आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.